रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा, मी प्राध्यापक प्रदीप हिवरकर। आज महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष 2026-27 या निमित्ताने अतिशय ऐतिहासिक आणि पावनभूमीमध्ये म्हणजेच लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह, यादवगोपाळपेठ, सातारा या ठिकाणी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला। ही प्रश्नमंजुषा स्पर्धा खऱ्या अर्थाने मुलांना मनोरंजनातून शिक्षण आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण जीवन परिचयच या निमित्तानं विद्यार्थ्यांनी वाचून काढला आणि त्याच्यावर आधारित अतिशय उत्तम पद्धतीनं इयत्ता 5वी पासून ते इयत्ता 9वी पर्यंतच्या मुलींनी अचूक उत्तर देऊन ही पारितोषिकं पटकावली। एक वेगळं समाधान या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्तानं महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह सातारा एक अनोखा एक संगम या ठिकाणी मला दिसून आला। कारण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरु हे क्रांतीसूर्य महात्मा फुले हे होते। सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि सावित्रीबाई फुले यांचे समाजासाठी योगदान हे अमूल्य आहे, हे कधीही विसरणारे नसणारे आहे। त्यामुळं ही प्रश्नमंजुषा खऱ्या अर्थाने आमच्या अध्यापक विद्यालयासाठी आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील वसतिगृहासाठी संस्मरणीय ठरेल असे मला वाटते। मी कुमारी राजगौरी सतीश दायगुडे, मी इयत्ता 9वीत शिकत आहे। रविवारी आमच्या हॉस्टेलमध्ये प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला। त्यात म्हणजे सरांना मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला। या प्रतिसादामुळे सरांचे तर खूप समाधान झाले, त्याचबरोबर मुलींचा आनंदही जोपासता आला। सरांचे प्रश्न हे असे MPSC UPSC किंवा पुढच्या भवितव्यासाठी खूप मोलाचे होते। हे आम्हाला पुढच्या भविष्यासाठी खूप मोलाचे ठरणार आहेत। ही प्रश्नमंजुषा आमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे। यातून आम्हाला खूप घेण्याजोगं भेटतंय। यातून आम्हाला भवितव्य कसं घडवायचं, म्हणजे MPSC UPSC ह्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याचं आम्हाला भव्य मार्गदर्शन भेटलं। सर असं दरवर्षी येणार आहेत। सरांच्या आमच्यासाठी असेच परीक्षांसाठी मार्गदर्शन असणार आहेत। आम्हाला ही प्रश्नमंजुषा खूप मोलाची वाटली आणि आमच्यासाठी आमचा त्यांना आनंद जोपासता आला, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता। कुमारी अक्षता पुजारी सर शुक्रवारी आले ते सहज बोलले की मला स्क्विज कॉम्पिटिशन घ्यायची आणि तशी त्यांनी रविवारी घेतली सुद्धा। त्यांनी मनोरंजनातून मुलींचं शिक्षण करून घेतलं, जसं मुलींना पण त्या छान वाटलं आणि त्यातून 3 नंबर काढले। पन्हाळा, प्रतापगड आणि रायगड याचे 3 नंबर निघाले। प्रथम पन्हाळा निघाला। सरांनी असंच सतत जावं आणि सर बोलले की ही लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह म्हणजे एक ऐतिहासिक भूमी आहे आणि तिथं शिकणारं प्रत्येक विद्यार्थी घडतोच आणि घडणारच आणि आम्ही पण हे म्हणतो की शिकणारच। आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही इथली प्रत्येक मुली काही ना काही बनणार। सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील वसतिगृहात मी शिकते। नाव अक्षरा अनिंद्र ननवरे, इयत्ता 5वी। कितीही संकट आली तर डगमगायचं नाही। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकिया सिंधु गोताखार लगाता है, जाकर खाली हाथ लौट कर आता है। मिलते नहीं सहजी मोती उसको गहरे पानी में, मिट्टी उसकी खाली हर बार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।